कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना, तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं. शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता. डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका. मी पण तुमच्याच माध्यमाने ते ऐकलं. मला वाटतं वारंवार शिंदे साहेबांवरती बोलून प्रसिद्धी मिळवायची. आणि मी तिथे ऐकलं की बाबा काय कल्याण लोकसभेमध्ये देखील जे आहे हे खासदाराला माझी करून टाकेन आणि एकही महानगरपालिका जी आहे ती निवडून येऊन देणार नाही. आता त्यांना थोडस मी जसं म्हणतो की वयाप्रमाणे काही आजार जे आहेत ते होत असतात. तर वयाप्रमाणे परिणाम जो आहे हा नक्कीच त्यांच्यावरती होत चाललाय. कारण की हे कॉन्फिडेंटली का बोलू शकतो मी? कारण की मी स्वतः एक डॉक्टर आहे. त्यांची डायग्नोसिस मला वाटतं त्यांना स्मृतीभ्रंश, त्याला इंग्लिशमध्ये डिमेन्शिया असं म्हणतात. त्याच्यामध्ये माणूस विसरतो, मागे झालेल्या इतिहासामध्ये झालेल्या गोष्टी विसरतो, तो थोडा चिडचिड करतो, त्याच्यानंतर त्याची दिशाभूल जी आहे ती लगेच होऊ शकते, व्यक्तिमत्वामध्ये बदल घडतो. आम्ही खूप एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून गणेश नाईक साहेबांना आजपर्यंत समजत होतो, पण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण काका खूप बदल झालेला आहे. तर ते थोडस आजार जो आहे हा वाढत असतो कधी कधी. तर हे सगळे सिम्पटम्स जे आहे डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंश याचे आहेत. हा आजार जो आहे हा तुम्ही पूर्णपणे बरा नाही करू शकत, पण त्याला कंट्रोल करू शकता. हा औषधं वगैरे देऊन कंट्रोल करू शकतो. तर ते आमचं बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो आहे हा तिथे त्याचं औषध जे आहे ते उपचार करून मिळू शकतो. मी का म्हणतोय? कारण की जे वल्गना करतायत, वल्गना की माझी करून टाकू करून, अरे यांच्या घरामध्ये तिघं माझी झालेले आहेत. तिघच्या तिघ, दोन्ही मुलं आणि त्यांचे वडील देखील. तर त्यांचा जो आहे तो त्यांना विसर पडला असेल. आमचे नौखे जरा मागे जाऊन बघितलं की ज्यांच्याबद्दल हे बोलतायत त्यांनी कशा प्रकारे माझी केलं. आनंद परांजपे हे एक नौखे उमेदवार होते शिवसेनेचे, त्यांना उभं केलं आणि त्यांना शिंदे साहेबांनी निवडून आणलं. तेव्हा शिंदे साहेब मंत्री देखील नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आनंद परांजपे यांना जे आहे हे दोन दोन जे आहे तिकडे शिवसेनेने निवडून आणलं. शिंदे साहेबांची मेहनत त्याच्यामध्ये होती आणि तुमच्याच मुलाला पाडायचं काम केलं, एकदा नाही दोनदा. त्याच्यानंतर तुम्हाला देखील तुमच्याच पक्षाच्या मंदाताई म्हात्रे या लाडक्या बहिणींनी पाडायचं काम केलं, माझी करायचं काम केलं. त्याचबरोबर तुमच्या मुलाला देखील ज्याला तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये पाठवलं आता निवडणूक लढण्यासाठी, त्यांना देखील परत लाडक्या बहिणींनी जे आहे हे माझी करायचं काम केलं. की ते 3-3, 4-4, 5-5 वेळा माझी झालेली आहेत. त्यांनी दुसऱ्याला माझी करण्याबद्दलच्या वल्गना करू नये. आणि आताच निवडणुका झाल्या, या कल्याण लोकसभेमध्ये 100% शिवसेनेचे महापौर, शिवसेनेची सत्ता आहे. तर तुम्ही जे आहे हे मला घाबरवायचं काम जे आहे ते या ठिकाणी करू नका. बहुत लोक आए, बहुत लोक चले गए. तुम्हाला जर आजमायचं असेल या कल्याण लोकसभेमध्ये तर 2029 मध्ये जो आहे हा या ठिकाणी या, स्वागत आहे. 2029 मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या समोर आपण उभे राहा, तर तुम्हाला कळून जाईल. या कल्याण लोकसभेमधील महानगरपालिकेमध्ये सगळीकडे शिवसेनेची सत्ता आहे. अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेमधील 25च्या 25 नगरसेवक जे माझ्या कल्याण लोकसभेमध्ये ते पैकीच्या पैकी निवडून आलेले आहेत. एवढी ताकद जी आहे ही शिवसेनेची आहे. ही कोणाच्या भरोशावरती जी आहे नाही, शिवसैनिकांच्या ताकदीवरती आणि इकडच्या जनतेच्या विश्वासावरती जी आहे शिवसेनेची सत्ता स्थापन केलेली आहे. नवी मुंबईमध्ये आमचीच काही चुकी झालेली आहे, त्याच्यामुळे जे आहे त्या जागा शिवसेनेच्या कमी झाल्या, नाही तर तिथे देखील माहिती आहे काय झालं असतं ते. तर मला वाटतं आपण स्वतः कोणावरती बोलतो. शिंदे साहेब ज्या वेळेस काय प्रॉब्लेम आहे यांना माहिती आहे, यांना एक असूया आहे. शिंदे साहेब जेव्हा शाखा प्रमुख होते हे तेव्हा मंत्री होते. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, तरी देखील ते तिथेच आहे. आणि ते कोणामुळे झाले मंत्री? 2022 मध्ये शिंदे साहेबांनी उठाव नसता केला ना, तर मंत्रीपद देखील बघायला मिळालं नसतं. शिंदे साहेबांवरती तुम्ही टीका करता, ते बिचारे काय बोलत नाही, ते कामातून उत्तर देता. डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नादाला लागू नका.